हरिओम. सगळ्यांचं भगवद्गीतेच्या या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्। हरिओम. 5व्या अध्यायामधला आपला आता दुसरा विषय सुरू झालाय. 8 ते 15 या श्लोकांमधला जो आहे अकर्तृत्व, म्हणजे योग्याचा अकर्तृत्व आत्मबोध. तर आणि त्याच्यामुळे त्याला मिळणारी शांती सुख. आपण 8वा आणि 9वा श्लोक बघितलाय. फक्त त्याच्यामधले ज्ञानेश्वरी आपली वाचायची राहिली. त्यामुळे त्या उभ्या आहेत 39 ते 47. ऐसे तनुत्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. अशा रीतीने देह न सांडताच निर्गुण निराकार परब्रह्माची लक्षणं कर्मयोगाच्या अंगी दिसून येतात. एरवी अणिकांची ये परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततो दिसे. एरवी पाहता इतर सामान्य माणसांप्रमाणे तोही शरीर धारण करून सर्व प्रकारची कर्म करताना दृष्टीस पडतो. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वथा मोहे नवल देखे. कर्मयोगी इतरांप्रमाणेच डोळ्यांनी पाहतो आणि कानांनी ऐकतो, पण त्याचे नवल हे की तो या कर्मात गुरफटून जात नाही. ही ओवी आपण नंतर थोडीशी पुन्हा बघणार आहोत. आता आपण आधी सर्व ओव्या प्रथम वाचून घेऊ. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आथी. त्याला स्पर्शज्ञान होते व वासाचे भानही त्याला असते. प्रसंगाला साजेल असं भाषणही त्याला करता येते. आहाराते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी, निद्रेची या अवसरी निबीजे सुखे. तो अन्न व्यवहार करतो, निषिद्ध वस्तूंना टाळतो आणि झोपेची वेळ झाली म्हणजे सुखांनी झोपतो. आपुलेनी इच्छा वशे तोही गा चालतो दिसे, पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर. रहाटे म्हणजे चालते. आपल्या आवडीप्रमाणे तो चलनवलन करतो. अशा प्रकारे तो सर्व तऱ्हेचे कर्म खरोखरच आचरित असतो. हे सांगो काही एकैक देखे श्वासोच्छ्वासाधिक आणि निमिषोन्निमिष आदी करुनी. अर्जुना, आता अधिक काय सांगावे? अरे, श्वासोच्छ्वास, पापण्यांची उघडझाप इत्यादी सर्व काही क्रिया तो करतो, परंतु कर्मयोग्यास येणाऱ्या स्वानुभवाच्या बळाने तो अकर्ताच राहतो. आता हे 45 आणि 46 या दोन्हींचा एकत्र अर्थ दिलाय. आपण फक्त 45वीच ओवी वाचली होती, 46वी पण आता वाचते. पार्था तयाचे ठाई हे आघवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. हे सगळं चाललेलं आहे, पण कर्मयोगाला येणाऱ्या स्वानुभवाच्या बळाने, स्वानुभव म्हणजे आत्मानुभवाच्या बळामुळे तो अकर्ताच राहतो. प्रतीती बळेचा अर्थ आत्मानुभव. जै भ्रांती से जे सुतला, तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणोनिया. हे जरा वेगळेच वेगळेच शब्द आहेत. सुतला, सुतला म्हणजे निजला, झोपला. तै स्वप्न सुखे भूतला, भूतला म्हणजे भूतानी झपाटल्यासारखं, झपाटला गेला. मग तो ज्ञानोदयी चेईला, चेईला म्हणजे जागा झाला. हे खूपच वेगळे शब्द आहेत. म्हणजे तो जोपर्यंत मायेच्या शेजेवर निजला होता तोपर्यंत स्वप्नीच्या खोट्या सुखाने झपाटला होता, पण आता ज्ञानसूर्याचा उदय झाल्यामुळे तो जागा होऊन शुद्धीवर आलेला असतो. आता ह्याच्यातल्या आपण एक 2-3च ओव्या बघणार आहोत. 41वी बघूयात आणि 46-47 बघूयात. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतू आहे,
परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. आता या श्लोकामध्ये 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की शरीराने होणाऱ्या कर्मांबद्दल मी करत नाही ही धारणा धरणारा हा योगयुक्त आहे. तर त्याच्याही थोडी पुढची अवस्था ज्ञानेश्वर सांगतायत की काय, परी तेथीचा सर्वथा नोहे, म्हणजे तो तिथे नसतोच. तिथे म्हणजे कुठे? इंद्रिय जेव्हा कर्म करत असतात तेव्हा तो इंद्रियांच्या ठिकाणी असतच नाही. मग तो कुठे असतो? तर तो अंतरात ईश्वराच्या म्हणजे आत्मतत्वाच्या अनुसंधानामध्ये असतो. आणि म्हणून नवल देखे हेच एक नवल आहे की सगळ्या कर्मांमध्ये रत असताना, कर्मामध्ये तो रममाण झालेला असताना प्रत्यक्षात तो तिथे अनुपस्थित आहे आणि आत्म्याशी तो पूर्णपणे जोडलेला आहे. हेच एक आश्चर्य आहे. असा त्या नवल देखेचा अर्थ आपण आता आपल्या या प्रतीमध्ये वाचला. त्याचे अजूनही दोन अर्थ होतात. अजून एक अर्थ होतो, इंद्रिय कर्मांच्या ठिकाणी असून कर्मांच्या ठिकाणी नसणं, हे एक नवल जे आपण आता बघितलं. आणि दुसरं, तो नवल देखे, तो आत्मतत्वाकडे बघतोय म्हणजे तो असा भारावून गेलाय त्याच्यामुळे. आणि आत्मतत्व हे त्याच्यासाठी एवढं आश्चर्यकारक आहे. मला आठवत असेल दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मतत्व कसं आश्चर्यकारक असतं हे सांगणारा एक श्लोक आपण बघितला होता. 29वा श्लोक. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. त्यातली शेवटची ओळ सध्या बाजूला ठेवू. पण तो इतका आश्चर्यात आहे, इतका तो अचंबित आहे. आपल्याला एक असा वाक्प्रचार खूप असतो बरं का वापरात, अजिम्या ब्रह्म पाहिले अशी अवस्था होणं. एखादा असा खूप आनंदात असेल तर त्याला इतर जण म्हणतात, त्याला आता तू काही सांगू नकोस, तो आता अजिम्या ब्रह्म पाहिले स्थितीमध्ये आहे. म्हणजे तो इतका पराकोटीचा आश्चर्यात, अचंब्यात किंवा आनंदात आहे. तर का तो अजिम्या ब्रह्म पाहिले असंच का, की ब्रह्म पाहिल्यानंतर काय होत असेल नेमकं आपण फक्त कल्पनाच करू शकतो त्याची. तर ते नवल तो पाहत असताना त्याला त्या कर्मांची भान कुठून असली, म्हणजे कर्मातलं कर्तृत्व घेऊया त्याच्यातनं हे मिळेल, हे कुठे त्याच्यासाठी खूप किरकोळ झाल्या या गोष्टी आता, ज्या सामान्य माणसासाठी महत्वपूर्ण असतात. तर ही झाली 41वी ओवी. आणि आता 46वी ओवी. पार्था तयाचे ठाई हे आघवेची आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. ते आपण थोडक्यात बघितलं. ते प्रतीती बळे पाण्यात म्हणजे हे असं का होऊ शकतं की त्याला कर्तृत्व भाव का नाही? कारण तो त्याला आत्म्याचा अनुभव आलेला आहे, तो आत्मानुभूतीमध्ये रमलेला आहे आणि त्यामुळे आत्म्याचे गुण त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेले आहेत. आत्मा कसा आहे? निर्विकार आहे आणि निष्क्रिय आहे. त्यामुळे तोही तसाच निर्विकार आणि निष्क्रिय होऊन गेलेला आहे. म्हणून चला आता कर्तृत्व सोडूयात असं सुद्धा त्याला ठरवावं लागत नाही. ते नसतंच, सुटतं. आपल्यासारख्यांना ती धारणा करावी लागते की मला खूप वाटतंय की मी केलं पण आता असं म्हणायचं नाहीये, असं स्वतःला सांगून आपण ते करणार आहोत. पण तो इतका पोचलेला आहे की त्याला त्या प्रतीतीच्या सामर्थ्यामुळे त्याचं कर्तृत्वभाव कधी सुटलाय तो खूप पुष्कळ पुढे निघून आलाय त्याच्या. आणि मग 47व्या ओवीमध्ये त्यांनी एक दृष्टांत घेतलाय की भ्रांतीच्या सेजेवर तो झोपलेला आहे. संसार खरा वाटणं म्हणजे भ्रांती, आणि त्याच्यामध्ये संसाररूपी स्वप्न पाहत तो झोपला होता इतका वेळ. पण आता ज्ञानसूर्याचा उदय झाल्यामुळे तो जागा झालेला आहे आणि तो जरी असला संसारात तरी तो आता जागा आहे. हे जाग असणं आणि झोपणं ह्याच्याविषयीचा आपण दुसऱ्या अध्यायातला एक अत्यंत छान श्लोक 69वा. या निशा सर्वभूतानां तस्यां जागरति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. तो आता खऱ्या अर्थाने जागा झालाय. आपल्यासारख्यांची अजूनही निशाच चालू आहे, कारण आपण संसाराला खरं मानतोय तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने जागी नाही, आपण अजून झोपेतच आहोत, संसाररूपी स्वप्न पाहत आहोत. पण संयमी म्हणजे जो आत्मस्वरूपी मिळालेला आहे तो मात्र आता खऱ्या अर्थाने जागृत आहे. इथे आपला हा 8वा आणि 9वा श्लोक पूर्ण झालाय आणि आता आपण पुढच्या 10व्या श्लोकाकडे जाऊया. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा। ब्रह्मी ठेवून या कर्मे संग सोडून जो करी, पापे न लिप्ततो होय पद्मपत्र जसे जळे. ब्रह्मणि आधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः, लिप्यते न सः पापेन पद्मपत्रम इव अंभसा. अन्वय बघूया. यहा संगम त्यक्त्वा, जो अंतःकरणातली आसक्ती सोडून, ब्रह्मणी आधाय ब्रह्मार्पण भावाने कर्माणी करोती कर्मे करतो, सहा पद्मपत्रम इव अंभसा, तो जणू पाण्यातील पद्मपत्राप्रमाणे पापेन न लिप्यते, पापाने लिप्त होत नाही. नुसता मराठी अर्थ परत एकदा वाचूयात. जो आसक्ती सोडून ब्रह्मार्पण भावाने कर्म करतो, तो जणू पाण्यातील पद्मपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. म्हणजे पाण्यात असलेलं कमळाचं पान हे जसं पाण्याने भिजत नाही, तसं तो आपल्या पापाने लिप्त होत नाही. आता गेल्या श्लोकामध्ये आपण बघितलं की तत्व जाणणारा म्हणजे जवळजवळ पूर्णावस्थेत असलेला योगी, कर्मयोगी, हा कसा शरीर, इंद्रिय, अंतःकरण, प्राण ह्या सगळ्यांकडून होणाऱ्या कर्मांमध्ये अकर्म कसं पाहू शकतो हे आपण बघितलं. आणि आपण खरे कोण आहोत, तर आपण निष्क्रिय आणि चैतन्य स्वरूप आत्मा आहोत अशी स्वतःची ओळख होऊन त्याचं भान आल्यानंतर तो त्याच संसारात पूर्वीपेक्षा कसा वेगळा राहतो याचं वर्णन हे या श्लोकामध्ये केलेलं आहे असं माधवानंद म्हणतात. फक्त या श्लोकाच्या बाबतीत काही विद्वानांमध्ये थोडे थोडे दृष्टिकोनाचे बदल आहेत. माधवानंद हे म्हणतात की मागचा जो योगी आहे तोच कसा संसारात वागतो ह्याचं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. पण शंकराचार्य थोडस या श्लोकाच्या प्रस्तावनेमध्ये वेगळं म्हणतात. ते म्हणतात की 8व्या 9व्यातला जो योगी आहे तो कसा आहे, तत्ववित आहे, तत्व जाणणारा आहे. त्यामुळे तत्ववित कसा वागतो हे झालं 8व्या 9व्यात. 10व्या मधला योगी हा तत्ववित नाहीये, पण तो कर्मयोगाचं अनुष्ठान निष्ठेने करणारा आहे. तर अशा योग्यासाठी त्यातला कर्मानी तो लिप्त होऊ नये म्हणून भगवंतांनी 2 उपाय त्याला इथे सुचवलेले आहेत. थोडासा फरक आहे दोघांच्या दृष्टिकोनामध्ये. मग ते कुठले उपाय सुचवलेत ते पहिल्याच ओळीमध्ये आलेत. ब्रह्मण्याधाय कर्माणी आणि संगम त्यक्त्वा करोति यः, असे 2. पण आपण जरी म्हणजे सुरुवात आपली ब्रह्मण्याधाय कर्माणी अशी जरी श्लोकाची होत असेल तरी आपण पहिला उपाय संगम त्यक्त्वा करोति यः हा मानणार आहोत आणि दुसरा ब्रह्मण्याधाय कर्माणी. आपण ही का उलटा पालट केलीये ती विवेचनाच्या दरम्यान तुम्हाला कळेल. तर त्याचा क्रम पण महत्वाचा आहे. आधी काय आणि नंतर काय हे सुद्धा महत्वपूर्ण आहे. आता संगम त्यक्त्वा करोति यः याच्याविषयी विचार करू. संग म्हणजे काय, तर आसक्ती, आणि संगम त्यक्त्वा म्हणजे आसक्तीचा त्याग. आसक्तीचा त्याग म्हणजे काय, तर कोणत्याही व्यक्ती, पदार्थ, क्रिया, शरीर, मन, बुद्धी, प्राण ह्या सगळ्याच्या बाबतीत ह्याच्यातल्या कुठल्याही एकाच्या बाबतीत सुद्धा जराही ओढ, आकर्षण, सुखबुद्धी, महत्वबुद्धी, ममत्व, कामना याच्यातलं लवलेशही नसणं, याचा लवलेशही नसणं म्हणजे आसक्तीचा संपूर्णपणे त्याग. हा आसक्तीचा त्याग कशासाठी आवश्यक आहे, तर जरी शास्त्रीय दृष्टीने असं म्हटलेलं आहे की जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येण्याचं मुख्य कारण अज्ञान आहे, तरी साधनेच्या दृष्टीने पाहिलं तर जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्याचं मुख्य कारण आसक्तीच आहे. मग 13व्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकात असं म्हटलेलं आहे, कारणम गुणसंगोस्य सदसद योनी जन्मसु, म्हणजे सदसद योनी जन्मसु कारणम अस्य गुणसंगा. सद असद म्हणजे चांगल्या वाईट, इथे सदसदचा अर्थ असा घ्यायचा, चांगल्या वाईट योनींमध्ये जन्म घेण्याचं कारण
हे ह्याचा म्हणजे जीवाचा गुणसंग आहे. गुण म्हणजे त्रिगुण. जोपर्यंत तो जीवभावात आहे तोपर्यंत तो त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहे. पण जोपर्यंत त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आसक्ती असते आणि आसक्तीवरतीच अज्ञान टिकलेलं असतं. म्हणून जेव्हा आसक्ती जाते तेव्हा अज्ञानाचा सुद्धा पूर्णपणे नाश होतो. आपण तिसऱ्या अध्यायामध्ये हे पण बघितलंय की नाही, दुसऱ्या आणि तिसऱ्या बऱ्याच वेळा काही विषय रिपीट होत आहेत की आसक्तीमुळे कामना निर्माण होते. कुठे बघितलंय आपण हे? श्लोक क्रमांक बहुतेक 61-62 असे काहीतरी आहेत. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयांचं चिंतन करणं, त्याच्यातून संग निर्माण झाला, संगातून काम, आणि मग पुढे ती सगळी अनर्थ परंपरा असं म्हणतात त्याला, की कशी तुमची दणादण अधोगती होत जाते, त्याचं सगळं वर्णन ते केलेलं आहे. आणि ही कामनाच सगळे पापांचं मूळ आहे. आता पापांच्या विषयी आपण बोलणार आहोत कारण इथे पाप हा शब्द आलाय, लिप्यते नस पापेन, म्हणून आपण पापाविषयी थोडस बघणार आहोत. जेव्हा तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलाद इव नियोजितः. सगळं सगळं ज्ञान घेऊन स्वतःची इच्छा नसताना सुद्धा कुणीतरी जणू काही ढकलून त्याला पाप करायला प्रवृत्त केलं असावं, असं कसं काय घडतं? त्याला उत्तर देतात भगवंत 37व्या श्लोकामध्ये. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन विहवैरिणम. हा काम जो आहे तोच या सगळ्या पापांचं मूळ आहे. म्हणून पापाचं मूळ असलेल्या कामाचंही जे मूळ आहे ती आसक्ती, त्या आसक्तीचा त्याग करण्याला भगवंत इथे आपल्याला सांगतात. आसक्ती असेपर्यंत मनुष्य पापापासून मुक्त होऊ शकत नाही, आणि आसक्ती नसेल तर तो मनुष्य पापानी लिप्त होत नाही. म्हणून दुसऱ्या चरणात म्हटलंय लिप्यते न सहा पापेन. आता शंकराचार्यांनी या श्लोकावर भाष्य करताना पाप हा शब्द वापरलाच नाही. त्याच्याऐवजी त्यांनी काय म्हणलंय? पापानी लिप्त होत नाही असं म्हणण्याऐवजी ते म्हणतात की तो कर्मबंधनात अडकत नाही. त्यामुळे त्यांच्या भाष्यामध्ये पाप या शब्दाची व्याख्या अशी आहे, ज्ञानाला प्रतिबंध करणारं कर्म म्हणजे पाप. आणि रामसुखदास पापाची इथे व्याख्या कशी करतात? पापेन हे पद ते म्हणतात की कर्मापासून जे पाप आणि पुण्य रूपी फळ निर्माण होतं त्या फलाचा हे पापेन हे पद हे वाचक आहे. कारण त्या फळामुळे आगामी जन्म मिळण्याचं ते कारणीभूत होतं. मनुष्य जे पापपुण्य मिळवतो ते पापपुण्य भोगण्यासाठी त्याला पुढे जन्म घ्यावा लागतो. म्हणून पापेनं म्हणजे पापेनं कंसात पुण्येनं सुद्धा कुठल्याही प्रकारचं फळ जनरेट होत असेल तर ते पापच आहे असं त्यांना म्हणायचंय रामसुखदासांना. त्यामुळे जो संग सोडून कर्म करतो तो कर्मबंधनात सापडत नाही. तर संग सोडणे, संघाचा त्याग करणे म्हणजे खरं तर संग होणारच नाही याची काळजी घेणं असं आहे. कारण संग एकदा झाला ना की तो सोडणं हे फार कठीण असतं. म्हणून गीतेनी संगम त्यक्त्वा ही कर्म करण्याच्या पूर्वीची भूमिका म्हणून सांगितलेली आहे. म्हणून आपण त्याचा विचार आधी करतो. अजूनही एक कारण आहे ते मी पुढे सांगणार. आता हे संग म्हणजे काय? दोन गोष्टी त्याच्यामध्ये येतात. एकतर उपभोगात्मक वृत्ती आणि मोठेपणाबद्दल मान्यता. हा दोन मूळ स्वरूपाचे संघ असतात. अहम हे त्याचं केंद्र असतं आणि तो अहम हा देहाशी जोडलेला असतो. म्हणजे देह संघ हा मूळ संघ आहे. तसं आपण याच अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकाच्या विवेचनामध्ये बघितलं होतं. निर्द्वंद्वो हि महाभागो सुखम बंधात प्रमुच्यते. त्याच्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये योन द्वेष्टी न कांक्षती यांनी एक द्वंद्व दाखवलं होतं. आणि द्वंद्व म्हटलं की मूळ द्वंद्व रागद्वेष
आणि रागद्वेषांच्याही मुळाशी असलेलं मूळ द्वंद्व हे देहबुद्धी आणि आत्मबुद्धी हे आहे, असं आपण बघितलं होतं. त्याची चर्चा आता इथे नाही करणार मी, पण ते बॅकग्राऊंडला असू देत. साधं रेफरन्सेस मागचे एवढ्यासाठी घेते की हा विषय कसा डेव्हलप होत पुढे पुढे चाललाय त्याचं मधून मधून भान आपलं असू दे. मग आता हा जो मूळ संघ आहे देहसंघ तो सोडायचा असं कितीही ठरवलं किंवा कितीही घोकलं तरी ते ठरवून किंवा घोकून मग ते काही ते तो संघ सुटणार नाही. मग तो संघ सुटेल कशाने? तर खरं सांगायचं तर तो फक्त आत्मज्ञानाने आणि आत्मज्ञानानीच सुटणार आहे. आत्मज्ञान म्हणजे काय? मी कोण, मी खरा कसा आहे हे जाणणं म्हणजेच आपलं स्वरूप ओळखणं आणि त्या ज्ञानमय आणि चैतन्यमय अशा स्वरूपी राहणं. हे राहायचं कसं? प्रत्येकाला मी हे स्फुरण असतं, म्हणजे मी ही जाणीव प्रत्येकाला सदैव असते. तर ते आपलं जागेपणी आपलं अवदान त्या जाणीवेवर स्थिर ठेवणं म्हणजे स्वरूपी राहणं. आणि हे थोड्या प्रयत्नांनी जमू शकतं आणि हा प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण हा सगळ्यात अचूक उपाय आहे. तिसऱ्या अध्यायामधले शेवटचे 42 आणि 43 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलंय इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः. एकापेक्षा एक महत्व कशाला द्या? इंद्रियांपेक्षा मनाला, मनापेक्षा बुद्धीला, आणि बुद्धीच्याही पलीकडे आहे तो आहे, तो म्हणजे आत्मा. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. तो जो बुद्धीच्या पलीकडचा जो आहे त्या आत्म्याला जाणून तू ह्या पकडीत यायला कठीण अशा कामावरती विजय मिळवू शकतोस. आणि तो मिळवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे बुद्धी पलीकडचं तत्व जाणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान, ते शिकणं, ते जमणं हा खरं तर देहसंग सुटण्याचा त्याला काय म्हणत हुकमी एक्का हमखास उपाय. पण हा उपाय हमखास जरी असला तरी तो अवघड आहे, तो सगळ्यांना जमणार नाही. मग ज्यांना स्वरूपाचं अनुसंधान हे फार अवघड पडतंय त्यांनी काय करावं? त्यांनी कुठून सुरुवात करावी? तर मग त्यांनी ईश्वराच्या भक्तीपासून सुरुवात करावी आणि शुद्ध अंतःकरणाने त्यांनी भक्ती करावी, ईश्वराची उपासना करावी. आणि उपासना उपासना करून करून त्यांच्यामधलं सत्वगुण वाढीला लागेल आणि ते जो वाढलेला सत्वगुण आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा देहसंग कमी होण्यामध्ये होईल. त्यामुळे ज्यांना ज्ञानाच्या पातळीवर ती अजून ते सेटल झालेले नाहीये त्यांनी भक्तीचा आधार घ्यावा. आणि भक्तीमुळे अहंभावना आणि उपभोग वृत्ती ही दोन्ही कमी व्हायला मदत होते. म्हणून रामसुखदास पुन्हा या श्लोकाकडे वेगळ्याच अँगलनी बघतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की या श्लोकामध्ये भक्तियोगी हा कर्मापासून कसा अलिप्त होतो याचं वर्णन आहे. आणि त्यांच्या दृष्टीने अलीकडचा जो होता 8वा 9वा श्लोक त्याच्यामध्ये सांख्ययोगी किंवा ज्ञानयोगी कसा कर्मापासून अलिप्त राहतो त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि 7व्या श्लोकामध्ये म्हणजे योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया त्या श्लोकामध्ये कर्मयोगी कर्मापासून कसा अलिप्त असतो. म्हणजे 7व्यामध्ये कर्मयोग्याची कर्मापासूनची अलिप्तता, 8व्या आणि 9व्यामध्ये सांख्ययोग्याची किंवा ज्ञानयोग्याची कर्मापासून अलिप्तता, आणि या 10व्यामध्ये भक्तियोग्याची कर्मापासून अलिप्तता सांगितलेली आहे. प्रत्येक विद्वान हा थोडा थोडा वेगळा विचार करतो, त्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. आता भक्ती योगाच्या अँगलने जर विचार केला या श्लोकाचा तर देव करता ही भावना जशी जशी स्थिर व्हायला लागते तसं तसं कर्माचा बंध हा ढिला व्हायला लागतो. पण या श्लोकामध्ये त्याच्या पुढे गेले की एकूणच बंध निर्माण करणारे सगळीच कर्म ही ईश्वराला अर्पण करून टाकण्याचा एक अजून जालिम उपाय याच्यात सांगितलाय. तो म्हणजे कर्म ब्रह्मार्पण करणं, म्हणजेच ब्रह्मण्याधाय कर्माणी, ब्रह्मणी आधाय कर्माणी. पण कर्म ब्रह्मार्पण करण्यापूर्वी संगम त्यक्त्वा ही भूमिका प्रथम विशद केलेली आहे. कारण संग जोपर्यंत असेल म्हणजे आसक्ती जोपर्यंत असेल
तोपर्यंत कर्म ब्रह्मार्पण किंवा ईश्वरार्पण हे होऊच शकणार नाही. म्हणून त्या क्रमाला महत्व आहे. आणि तसंही ज्यांना थोडंसं संस्कृत येतंय तर त्यक्त्वा म्हटलंय त्यांनी. म्हणजे ती त्यक्त्वा हे काय, एक त्वांत अव्यय हे पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय असतं. म्हणजे ती कृती केल्यानंतर पुढे काहीतरी करणं अपेक्षित असतं. म्हणून आधी संघ टाकायचा आहे, म्हणजे कर्म कर्म ही ब्रह्मावरती आश्रित करणं जमायला पहिली पायरी ती आहे. म्हणून तसं सांगितलंय. त्यामुळे आता आपण पहिलं हे बघितलं, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः, हा पहिला उपाय आपण आता पूर्ण बघितला. आता दुसऱ्या उपायावरती आपल्याला चिंतन करायचंय, ब्रह्मण्याधाय कर्माणि. आता रामसुखदास असं म्हणतात की मानवी मनाला पूर्ण अनासक्ती जमणं हे जवळपास अशक्य आहे. कारण जोपर्यंत मन नावाची चीज अस्तित्वात आहे तोपर्यंत मनाचा धर्मच कशाला तरी जाऊन चिकटणं आहे. त्यामुळे मन आहे म्हटलं की ते कशाची तरी आसक्त होणारच. मग आता मनाच्या ह्याच गुणाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे अनासक्ती प्राप्त करण्यासाठी. मग काय करायचं, मनाला कशाशी आसक्त बनवायचं, तर जे एकमेव शाश्वत सत्य तत्व आहे त्याच्याशी जर मनाला आसक्त करायला जमलं तर मग अशाश्वत असत्य अशा ज्या म्हणजे ज्याला भ्रांतिमय असं म्हणतात त्या जगातल्या गोष्टींपासून तुम्ही अनासक्त होऊ शकाल. मग आता हे कसं करणार, संसारातून मनाला काढायचंय आणि उच्च तत्व जे आत्मतत्व आहे त्याला ते चिकटावं अशी अपेक्षा आहे. तर ते करण्यासाठी आपल्याला सगळी उपासना कर्म मदत करतात, ज्यांचं वर्णन 4थ्या अध्यायात आलेलं आहे. जी 12 उपासना कर्म आपल्याला शिकवली आहेत त्यातल्या कुठल्याही उपासना कर्मांच्या सातत्यपूर्ण आचरणामधून मनाला उच्चतम ध्येयाची आवड निर्माण करता येईल. आणि मग त्याच्यामुळे हळूहळू ती आवड जशी वाढत जाईल तसं तसं वस्तू जगतातले क्षुद्र पदार्थ आणि क्रिया घटना ह्याच्यातून ते त्या घटना त्या क्रिया ते पदार्थ त्यांना क्षुल्लक वाटायला लागतील आणि मग ते उन्नत होईल मन आणि आत्मतत्वाकडे लागेल. आता इथे मला भज गोविंदम या शंकराचार्यांनी लिहिलेल्या एका स्तोत्रातला किंवा रचनेमधला एक श्लोक आठवतो. बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणीसक्तः, वृद्धस्तावत चिंतासक्तः, परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः. हे संपूर्ण आपल्या जीवनाचं चित्रण या श्लोकामध्ये केलेलं आहे की खरं मनुष्य जन्म कशाला मिळालाय, मोक्ष मिळवण्यासाठी पूर्ण आपण आचरण करणं आणि आत्म्याशी जोडलं जाणं, आपलं आत्मस्वरूप ओळखणं ह्याच्यासाठी मिळालेलं आहे. पण लहानपणापासून ते जवळपास काळ आपल्याला ग्रासायला येईपर्यंत आपण कशा कशामध्ये रमलेलो असतो. लहान असताना आपण खेळण्यात रमलेलो असतो. मग तरुण झाल्यानंतर तरुणस्तावत तरुणी सत्ता, म्हणजे तरुणांना तरुणींबद्दल तरुणींना तरुणांबद्दल आकर्षण वाटणं, प्रेमात पडणं, लग्न संसार किंवा इतर व्यावहारिक जे काही तुमची ध्येय असतील ती गाठणं ह्याच्यामध्ये आपण आसक्त होऊन जातो. हे सगळं करता करता कधी वृद्धत्व येतं ते कळत नाही. मग वृद्धत्व आल्यानंतर शरीराची मनाची बुद्धीची शक्ती क्षीण झालेली असते. मग चिंतेने ग्रासतो. आरोग्याच्या चिंता प्रामुख्याने असतात. आता आपलं पुढे कसं होणार आणि मरणाची चिंता सुद्धा डोकवायला लागतेच. संध्या छाया भिवविती हृदया म्हणतात की तसं. आणि हे सगळं होईपर्यंत ब्रह्मामध्ये आसक्त व्हायचा विचार सुद्धा मनामध्ये येत नाही बऱ्याच जणांच्या. आता आपण थोडंसं हे वाचतोय त्याच्यावर चिंतन करतोय म्हणून आपल्याला निदान आठवड्यातनं एकदा तरी आपण याचा विचार करत असू. पण बाकीचे समजा काही आध्यात्मिक वाचन करत नसतील तर त्यांच्या हे गावीही नाहीये. परमे ब्रह्मणी कोपी न सक्ता. म्हणून आसक्त परमे ब्रह्मणी परम अशा श्रेष्ठ तत्वाशी जर आसक्त व्हायचं असेल तर उपासना कर्म करण्याला काही पर्याय नाही. म्हणून चिन्मयानंद म्हणतात की जो मानव स्वतःच्या सीमित अहंकाराशी तादात्म्य करतो त्याच्यामुळे तो काय करतो तर आपलं सामर्थ्य उधळतो, म्हणजे वाया घालवतो असं ते म्हणतात. तर तेच त्यांनी जर ब्रह्मावर आपली सगळी कर्म आश्रित केली म्हणजे
त्या अनंत आणि शाश्वत तत्वाचा प्रतिनिधी म्हणून जर तो जीवनातली सगळी कर्म करेल की मी ब्रह्म आहे, ब्रह्मासारखा मी अमर्याद आहे, चैतन्य स्वरूप आहे, अविकारी आहे, अशा भूमिकेतून जर तो सगळी कर्म करत राहील तर त्याच्या ठिकाणी त्याला स्वतःच्याच अमर्याद सामर्थ्याचा अनुभव येईल. आत्ता आत्ता जे आपलं सारखं अशी कमतरता, उणीव जाणत की हे मला जमत नाही, ते मला जमत नाही, इथे मी कमी आहे, तिथे मी कमी आहे, त्याच्याऐवजी मला काय काय जमू शकतं, निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे त्याचा प्रवास होईल आणि त्याला स्वतःलाच त्याचा शोध लागेल की तो किती इफेक्टिव्हली गोष्टी करू शकतो. तर सतत आपल्याला हे कसं जमणार नाही याच्याकडे पुष्कळांचं लक्ष असतं. काही सांगितलं की नाही, हे नाही जमणार. आधी हो म्हणून कसं काय जमेल, बरं ठीक आहे 100% नाही जमेल, 50%, 60, 70 असं नाहीच विचार करत, नाही हे जमणार नाही इथपासून सुरुवात होते पुष्कळ वेळेला. तर अशा पद्धतीने ब्रह्माचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जर तो जीवनाच्या फ्रंटवर उतरेल तर त्याला स्वतःच्या सामर्थ्याचा शोध लागेल आणि तो स्वतःच्या शक्तींचा खूप जास्त चांगला उपयोग करू शकेल. म्हणून अशा योगज्ञानी पुरुषाच्या कर्मविषयक स्थितीबद्दल हे म्हटलेलं आहे की ब्रह्मण्याधाय कर्माणी. हा जो असतो योगयुक्त पुरुष, त्याच्या ज्ञानस्थितीमध्ये त्याला ईश्वर, ब्रह्म आणि आत्मस्वरूप हे सगळं मिळून एकच तत्व आहे याची अनुभूती आलेली असते आणि त्यामुळे त्याची कर्म ही ब्रह्मार्पण सहजपणे होतात. त्याला सारखी धारणा धरावी लागत नाही, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं न म्हणता सहजपणे त्याच्या हातून ते होतं. इथे परत 4थ्या अध्यायातला एक श्लोक आपण बघूयात, 24वा श्लोक. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीन. जेव्हा आपण त्या 12 साधना बघायच्या सुरुवातीच्या आधी, जस्ट सुरुवातीच्या आधी हा श्लोक दिलेला आहे की ही अल्टिमेट अवस्था आहे, इथपर्यंत ह्या सगळ्या उपासनांच्या माध्यमातून इथपर्यंत पोचायचंय. म्हणून तो इथे शब्द की हा माणूस इथे पोचलेला आहे, ज्याची कर्म ही सहजपणे ब्रह्मार्पण होत आहेत, तो या स्थितीत आहे की त्याच्यासाठी सगळंच ब्रह्ममय आहे. पण आता पुन्हा परत प्रश्न आला की ह्या पुन्हा ही उच्च अवस्था झाली, त्याच्यापेक्षा थोडी खालच्या पातळीवरच्या साधकांनी काय करावं, तर त्यांनी कर्म जाणीवपूर्वक ईश्वराला अर्पण करावं. त्याला निर्गुणात जमत नाही ना, त्यांनी सगुण ईश्वराचा आधार घ्यायला काहीही हरकत नाही. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. समर्थ आपल्याला सांगतात एकदम मला शिडीच्या वरच्याच टोकावर उडी मारून जाता येणार नाही. मी पिपिलिका मार्गाने, काय ते ज्ञानेश्वरांनी वापरलेले शब्द, हळूहळू ढाळे ढाळे एकेका फांदीवरून एका फांदीवरून पुढच्या फांदीवर, पुढच्या फांदीवरून वरच्या फांदीवर, तसंच जायला लागलं. सगुणाचा आधार घ्यायला काही हरकत नाही आणि मग तो आधार घेताना आपलं प्रत्येक कर्म हे ईश्वराची सेवा आहे या भावनेनी करावं. आता ह्याच्यासाठी सुद्धा एक श्लोक आपण बघूया. शिवमानस पूजा म्हणून शंकराचार्यांनी रचलेला एक छोटा स्तोत्र आहे, त्याच्यामधला एक फार सुंदर श्लोक आहे. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थितिः संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. माझा आत्मा म्हणजे तू आहेस, म्हणजे मला संपूर्ण चैतन्य शक्ती जी मिळालेली आहे, ज्याच्यामुळे माझ्या हातनं प्रत्येक कर्म घडतोय, ते तू आहेस. माझी बुद्धी म्हणजे गिरिजा, तुझी सहचारिणी गिरिजा आहे, पण शिवाला म्हटलेलं म्हणून इथे गिरिजा म्हटलेलं. सहचरा हा प्राणा, प्राण हे सहचर आहेत, म्हणजे तुझे इतर सेवक आहेत. शरीरम गृहम, घर तुझं राहण्याचं, माझं शरीर हे तुझं राहण्याचं घर आहे. विषयोपभोग रचना ते पूजा, मी विषयांचे उपभोग घेण्याच्या ज्या काही पद्धती आहेत माझ्या, ते सगळी तुझी पूजाच आहे. निद्रा समाधी स्थिती, माझी निद्रा म्हणजे समाधी स्थिती. परवा मी एक युट्यूबवर योगानंदांचा व्हिडिओ असा नाही, तो ऑडिओच आहे ऍक्च्युअली, त्याच्यामध्ये त्यांनी झोपेतही तुम्हाला मेडिटेशन कसं करता येईल ह्याच्याविषयी खूप गाईडलाईन दिल्या, पण ते ते ऐकता ऐकताच मला झोप लागली, त्यामुळे माझं ते अर्धवट झालं. आता ते जागृतावस्थेत मला एकदा ऐकून मग तो प्रयोग करायला पाहिजे. तर छान होतं, पण त्यांची पद्धत चांगली होती. तर झोप म्हणजे समाधी स्थिती
आणि मी जे पायांनी इकडे तिकडे फिरतो तीच तुला घातलेली प्रदक्षिणा, कारण तू सगळीकडे आहेस. त्यामुळे मी कुठेही फिरलो तरी ते तुला प्रदक्षिणा होणारच आहे. आणि जे मी बोलतो ती सगळी तुझी स्तोत्र आहेत. सर्वा गिरा स्तोत्रानी. फक्त हे म्हणताना मनामध्ये हा विचार आणला पाहिजे की जेव्हा माझं प्रत्येक बोलणं हे भगवंताचं स्तोत्र असं जर मी म्हणत असेल तर मी कसं बोललं पाहिजे. मी जर योग्य प्रकारे बोलत असेल तरच ते स्तोत्र होणार आहे. म्हणजे हे म्हणताना हा भाव जर आला मनामध्ये तर त्या सगळ्या क्रिया ह्या ईश्वरार्पण होतील. म्हणून यद्यत कर्म करोमी तत्तद अखिलम, हे शंभो तुझीच आराधना आहे. म्हणून ईश्वराची सेवा या भावाने केलेलं कर्म म्हणजे प्रत्येक कर्म करताना त्याची आठवण असू दे. म्हणून आपल्याला ना खरं आपली जी पूर्वापार काही गोष्टी परंपरा चालत आलेल्या आहेत की उठल्या उठल्या हात जोडून ती प्रार्थना करायची. नंतर पाय ह्याला लागण्यापूर्वी पृथ्वीला माता समजून किंवा पृथ्वीला देवी समजून तिची क्षमा मागायची की मी तुला आता माझे पाय लावणार आहे. असं करत करत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये उठल्यानंतर सूर्याला नमस्कार. ह्या प्रत्येक क्रियेमध्ये काय आहे, सतत परमेश्वराचं स्मरण करून दिलं जातं. आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा आपण गंगेच्या यमुने चैव गोदावरी सरस्वती, त्यातलं पावित्र्य आणि त्याच्यातलं ईश्वर अर्पण बुद्धी ही ह्या सगळ्या परंपरांमध्ये सांगितल्या आहेत त्याच्यामधून. पण हे जर मेकॅनिकली केलं तर नाही. आणि आता तर मेकॅनिकली काय आणि आपण आपण काही करतही नाही आणि आपण आपल्या मुलांना ह्याच्यातलं काही सांगतही नाही. त्यामुळे त्या सगळ्या परंपरा आता बासनात गुंडाळल्या गेलेल्या आहेत. पण त्या का होत्या त्याच्या पाठीमागे हेच भूमिका असावी की सतत ईश्वराचं स्मरण राहावं आणि तुम्ही कर्तृत्व स्वतःकडे न घेता प्रत्येक गोष्ट करावी. तर रामसुखदास असं म्हणतात की भक्तियोग आचरणारा जो योगी आहे, भक्ती योगी ज्याला म्हणून, तो मनामध्ये हाच भाव ठेवतो की शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी हे सगळंच भगवंताचंच आहे आणि त्यांच्या मार्फत होणाऱ्या क्रियाही त्यामुळे भगवंतच करत आहे. आणि त्याच्यापासून निर्माण होणारी जी काही फळं आहेत ती सुद्धा भगवंताच्या इच्छेनीच निर्माण आहेत. मी केवळ निमित्त मात्र आहे. इथे पुन्हा मला भगवद्गीतेतलाच एक श्लोक आठवतो, 11व्या अध्यायातला 33वा श्लोक. फार सुंदर श्लोक आहे. 11वा अध्यायच अतिशय सुंदर आहे आणि 11व्या अध्यायातून भक्तीकडे पूर्ण सगळी गाडी वळलेली आहे. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाची. अर्जुनाला सारखंच हे वाटतंय की मी स्वजनांना मारणार आहे आणि मग मला पाप लागणार आहे. ती त्याच्यातली भावना दूर करण्याचा किती ठिकाणी वेगवेगळ्या अध्यायात भगवंतांनी प्रयत्न केलेला आहे. इथे पुन्हा ते स्पष्ट सांगतात. आता बघितलंच ना, सगळे माझ्याच तोंडामध्ये धावत धावत येत आहेत. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर तुम्ही प्रवृत्तः कृते पित्वाम न भविष्यन्ति सर्वम येव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः. तू आणि पांडव एवढे सोडले तर बाकी सगळ्यांना मी ग्रासायलाच इथे उभा आहे. काळाचं रूप धारण करून मी आहे. त्यामुळे तू उठ आणि आता फक्त यश मिळव. या सगळ्यांना मी मारलेलंच आहे. आता फक्त तू निमित्त मात्रम भव सव्यसाची. ही जी ओळ आहे ना, ती सगळ्या गीतेचं सार आहे असं मला वाटतं. बाकी काही गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या नाही राहिल्या तरी ही एक ओळ जरी आपण त्याच्यावर चिंतन केलं आणि आपण लक्षात ठेवली की जेव्हा जेव्हा आपल्याला कर्तृत्वाचा अभिमान ग्रासतो तेव्हा ही एक ओळ म्हणावी, निमित्त मात्रम भव सव्यसाची. हे परमेश्वर माझ्याकडून करून घेतोय आणि मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि म्हणून ते म्हणतात रामसुखदास की तुम्ही दिवसभरात आपल्याला प्रत्येक कर्म करताना समजा नाही हे होते, स्मरण नाही राहते परमेश्वराचं, तरी एकदा कधीतरी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवासमोर बसता, हात जोडता, तेव्हा त्याला अशी प्रार्थना करा की हे सगळं तुझंच आहे, मी सुद्धा तुझाच आहे, माझ्या सकट सगळं तुझंच आहे. आणि त्यामुळे जे जे कर्म माझ्या हातून घडलं किंवा घडेल ते सगळं तू दिलेल्या शक्तीमुळे, बुद्धीमुळे, प्रेरणेमुळे, तू जी परिस्थिती माझ्यासमोर निर्माण केलीस त्याच्यामुळे हे घडलं आणि हे असंच भविष्यातही तसंच घडणार आहे. त्यामुळे ते तुझंच कर्म तुलाच अर्पण असो, तुझी इच्छा तीच माझी इच्छा. जेव्हा आपण आपली इच्छा परमेश्वरापेक्षा वेगळी मानतो आणि त्यामुळे अट्टहास असतो की हे मला हवंच आहे,
आणि त्याला कळतं की हे आपल्याला हवंच आहे असं म्हणून ते मिळत नाहीच आहे. मग तेव्हा तरी आपल्या लक्षात यायला पाहिजे की ज्या अर्थी असं होतंय किंवा वारंवार होतंय त्या अर्थी परमेश्वराची इच्छा काहीतरी निराळी आहे. तेव्हा आपण आता आपली इच्छा सोडून देऊयात. या अट्टहासातून फक्त दुःख पदरी पडतंय, बाकी काहीच होत नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये अट्टहास करून नाही चालत. जेवढे तुमचे अट्टहास जेवढे तुम्ही लवकर सोडू शकाल ना, तेवढं तुम्हालाच सोपं पडतं. म्हणते त्या आरतीमध्ये म्हणतात ना, हिंदी मधली आरती आहे बघा, जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे. तर ही कर्म अर्पण करण्याची भूमिका पुढे 9व्या अध्यायामध्ये सुद्धा छान स्पष्टपणे मांडलेली आहे. 9व्या अध्यायातला 27वा श्लोक. यत करोषि यदश्नासी यत जुहोषि ददासी यत यत तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. याच्यात मुख्य वाक्य काय आहे? यत करोषि तत् मदर्पणम कुरुष्व. जे 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 करतोस ते मला अर्पण कर. आणि काय काय करतोस ते 3-4 क्रियापदांनी सांगितलेले. यत अश्नासी. अश्नासी म्हणजे खरं म्हणजे खाणं किंवा उपभोग घेणं. ह्याचा अर्थ असा लावायचा की प्रत्येक इंद्रियाने तू जो विषय ग्रहण करतोस तो मला अर्पण कर. यत जुहोशी, तो यज्ञ करतोस. आता यज्ञ तर आपण काही करत नाही, पण यज्ञाचा अर्थ इथे जीवनरूपी जीवन जगण्यासाठी जे काही प्रयत्न करतोस ते यज्ञ भूमिकेतून करणं अपेक्षित आहे. 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये आपण यज्ञाबद्दल खूप सविस्तर पाहिलेले. तर ते आणि यत ददासी, जे परोपकार करतोस त्याचा सुद्धा तू स्वतःला अहंकार त्याच्यामध्ये निर्माण करू देऊ नकोस की मी कसा परोपकार केला, मी कसा उपयोगी पडलो. तू दिलंयस. आपण तीही गोष्ट बघितली, ती आठवते का? की तो असा वर बघायचा आणि खाली बघून त्या माणसाकडे न बघता ते द्यायचा. त्याच्यात त्याची भूमिका असते की ते परमेश्वराचं आहे, ते मी फक्त त्याला दिलं, माझा काही संबंध नाही याच्यामध्ये. इतक्या कुठली आपल्याला काही चिकटवून घ्यायचं नाही, कारण इथे सारखं कर्माचं बंधन कसं त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये, ह्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. म्हणजे ज्या ज्या क्रिया करतोस त्या सगळ्यांचं कर्तृत्व भोक्तृत्व हे तू मला अर्पण कर. आणि ही अर्पण भक्ती ही खरं तर सर्वसमावेशक अशी आहे. ही सगळी सगळ्या भक्तींना पोटात घेणारी भक्ती आहे. आणि त्यामुळे कर्माच्या कर्तृत्वाचा ताठा किंवा अहंकार हा निर्माण होत नाही. त्यामुळे खरं तर हा अध्याय हा ज्ञानाच्या तेजाचा आहे, पण त्याच्यामध्ये ह्या भक्तीचा एक ओलावा मिसळून गेलेला आहे. ब्रह्मण्याधाय कर्माणी या तुकड्यामुळे किंवा या भूमिकेमुळे. आता लिप्यते नस पापेन याच्याविषयी बघूया. 2ऱ्या ओळीकडे आता आपण पोहोचलो. तर ही अशी योगयुक्त व्यक्ती जिचं कर्म ब्रह्मार्पण होतंय आणि आसक्तीचा संघ हा अंतःकरणाने कधीच सोडून दिलेला आहे, ती पापांनी लिप्त होत नाही. आता इथे अं संसार करत असताना अलिप्तता ही गोष्ट विसरायची नाहीये. कारण आपण संसार सोडून कुठेही जाणार नाही. संसारात राहूनच अलिप्तता कशी साधायची किंवा अलिप्तता साधणं अपेक्षित आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. आपण ज्या काही यज्ञ किंवा यज्ञ साधना करणार आहोत, स्वाध्याय, चिंतन, नाम, ध्यान, ह्या उपासनांनी जे जे गुण आपल्यामध्ये येणार आहेत, जे आपण कमावणार आहोत, त्याची खरी टेस्ट, खरी परीक्षा तुमची व्यवहारात वागतानाच होणार आहे. आणि त्यावेळेला तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण होतायत का अनुत्तीर्ण होताय ह्याच्यावर ते गुण खरंच तुमच्या अंगात आलेत का नाहीत हे तुमचं तुम्हालाच कळेल. दुसऱ्या कोणाला कळणार नाही. ही सगळी परीक्षा आत्मपरीक्षण ज्याला म्हणायचं ते आपलं आपणच करायचं. या ठिकाणी विनोबा एक मस्त उदाहरण देतात. एक असाच माणूस असतो, तो असा अध्यात्माला लागतो, त्याला वाटतं सगळं सोडूनच जाऊया, त्या संसारात काही अर्थ नाही. तो वनात जातो, गुहेत बसतो, नाम ध्यान साधना सुरू करतो. तिथं सगळं त्याचं छान, त्याची साधनेचं रुटीन छान बसलेलं असतं. त्याला असं वाटायला की आपलं मन एकदम शांत झालं, काही विकार वगैरे नाही येत आपल्या मनामध्ये. तिथं त्याला डिस्टर्ब करायलाच कोणी नसतं. पण एकदा त्याला साधू महाराजांची थोडीशी कीर्ती आजूबाजूला पसरते की असे असे राहतात इथे. मग त्यांना कोणीतरी कधीतरी जेवायला बोलावतं. मग ते साधू महाराज जातात जेवायला. ते जेवायला बसतात आणि तिथे एक लहान मूल खेळत असतं. आणि तिथे ते असं नुकतंच धरून उभं राहून जरा जरा चालायला लागलेलं असतं. ते त्या दरवाजाला धरून उभं राहतं. त्याच्या हाताला कडी लागते. मग त्या कडीशी चाळा करत करत ते ठक 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 ते वाजवायला लागतं. थोडा वेळ हे सहन करतो. मग त्याला इतका त्या शांतीचा त्याचा भंग होतो,
काय या कार्ट्यानी कटकट लावली, सारखे ठणठण ठणठण करतो. विनोबा म्हणतात की झालं, गेली शांती. एक कडी काय वाजली, लागलीच त्याची शांती गेली. तसं आपलं असतं की असं शांत झालंय असं वाटेपर्यंत काहीतरी एवढीशी गोष्ट घडते की आपल्या शांतीच्या फुग्याला टाचणी लागलीच म्हणून समजा. तसं तुम्ही तुमच्या साधनेने सशक्त होताय का तुमचं मन अजूनही दुबळच राहिलंय, हे तुमचं तुम्ही बघायला पाहिजे. त्यामुळे कर्मयोगी हा संसारात सगळी कर्म करत राहून संसारातनच वेळ काढून तो साधना करणार आहे. आणि म्हणून ती साधना करताना त्यांनी सूक्ष्म धारणा कशा धराव्यात आणि त्याचा काय परिणाम अभिप्रेत आहे, कारण काय केल्याने काय व्हायला पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे ना. नाहीतर आपण आपली टेस्ट घेणार कशी की हे जमलं का नाही जमलं म्हणा. उलट प्रतिकूल परिस्थिती जेव्हा येते तेव्हा ती आपली परीक्षेचीच घडी आहे आणि तेव्हा आपले सद्गुण टिकतायत का, तर ते सद्गुण आपल्या अंगात आलेत असं म्हणायला पाहिजे. अन्यथा आपण फक्त इथे, इथून इथे आणि इथून हातात हे इथपर्यंत प्रवास झालेलाच नाहीये असं त्याच्यामध्ये आपल्याला दुर्दैवानी म्हणायला लागतं. तर इथे न लिप्यते आपण लिप्यते नसहा पापेन ह्याच्यातलं न लिप्यते हे आपण बघितलं. आता पापेन ह्या शब्दाबद्दल बघू. गीतेमध्ये एकंदरीतच पाप हा शब्द पुष्कळ वेळेला येतो. तर आपल्याला प्रश्न पडतो की आता इथे तर योगयुक्ताचं वर्णन आहे, हा चांगला योग्य प्रकारे जीवन व्यवहार करणारा, तप साधना करणारा, ज्ञानमय स्थितीपर्यंत जवळ पोहोचत आलेला, आता ह्याच्या हातनं कुठला पाप घडणार आहे? पाप होण्याचं काही कारणच नाहीये. मग गीता वारंवार पापाचा उल्लेख का करते? तर त्याच्यातली 2-3 कारण आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की एकतर स्वजनांशी युद्ध केल्यामुळे पाप लागेल आणि त्या पापापासून ते पाप लागू नये म्हणून युद्ध सोडण्याची भाषा ही अर्जुनाने पहिल्या अध्यायात केलेली आहे. अहोबत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम यदराज्य सुखलोभेन हंतुम स्वजन मुद्यताः. आणि तिथे तो धर्म म्हणजे काय सांगतोय तर पिंडदान आणि उदक क्रियांचं कर्मकांड. म्हणून त्याला अरे तू धर्म कशाला मानतोयस, इथपासून भगवंतांनी सुरुवात करून खरा धर्म काय, स्वधर्म काय, असं धर्माचं उच्च रूप भगवंत त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे की कर्तव्य कर्माच्या ज्या आचरणामुळे चित्तशुद्धी होऊन तुझी अंतःकरण उन्नत अवस्थेला पोहोचणार आणि परमात्मा प्राप्तीचा मार्ग तुझ्यासाठी खुला होणार, त्याच कर्तव्य कर्माला तू पाप कसं काय मानू शकतोस? हिंसा, युद्धातली हिंसा ही धर्मासाठी होत असेल तर त्यांनी पाप लागणार नाही, कारण युद्ध हे तुझं स्वधर्म आहे आणि हे धर्मासाठी चाललेलं युद्ध आहे. असं सगळं त्याला प्रबोधन करायचंय आणि त्याच्या निमित्ताने इतरांनाही की नेहमी धर्म अधर्म हा त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतो आणि ते तुम्हाला त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे की एकंदरीत मी आता कशा पद्धतीने वागलं असताना जास्तीत जास्त लोकांचं हित होणार आहे. तर मग ती वरकरणी एखादी गोष्ट चुकीची वाटली तरीही जर जास्त लोकांचं कल्याण त्याच्यामध्ये सामावलेलं असेल तर तो तुमचा धर्म आहे, ते पाप नाही. असं एक प्रबोधन करण्याचा पहिला उद्दिष्ट आहे. आणि दुसरं आहे की पाप याचा अर्थ प्रत्येक वेळेला अनैतिक वर्तन असाच नाही घ्यायचा. तर जेव्हा अंतःकरण तुम्ही एलिव्हेट करत जाताय, अंतःकरणाच्या उन्नतीसाठी जेव्हा प्रयत्न करताय, तर ते त्या प्रयत्नामध्ये ज्ञानस्थितीला तुमच्या बाधा आणणारं छोटस जरी काही कर्म घडलं की त्या ज्ञानस्थितीमधून तुम्हाला ते खाली उतरवतंय, खाली पाडतंय, तर ते सुद्धा म्हणजे आत्मबुद्धीवर न नेता, वर न नेता तुम्हाला देहबुद्धीवर आणणार असं जर काही तुमच्या हातून कर्म घडलं तर त्या कर्माला किंवा त्या अवनत अवस्थेला सुद्धा पाप म्हटलेलं आहे इथे. जसं इथे महाभारतामधली एक गोष्ट सांगतात की युधिष्ठिर ठराविक काळामध्ये रोज दान करत असे. त्याच्या दानाची वेळ संपल्यानंतर एक मनुष्य आला आणि मग त्यांनी त्याला सांगितलं की नाही आता दानाची वेळ संपली आहे, आता आज काही मी दान करणार नाही, आता उद्या येईल. तिथे शेजारी भीम बसला होता. तर भीम हसला. मग युधिष्ठिराचं लक्ष होतं. तो म्हटलं का रे, का हसलास तू? तुम्ही दादा किती गोष्टी गृहीत धरल्यात की उद्या तुम्ही असणार आहात, उद्या तो असणार आहे, द्यायला तुमच्याकडे पैसा असणार आहे आणि देण्याची भावना तुमच्या मनामध्ये असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी खरंच उद्यापर्यंत राहतील का? मग युधिष्ठिराला त्याची चूक लक्षात येते आणि ते तो सुधारतो. पण आता युधिष्ठिरासाठी आता युधिष्ठिर कुठे पोहोचलेला आहे? तो अत्यंत सद्गुणांचा पुतळा समजतो आपण त्याला. ठीक आहे, दान विशिष्ट वेळेमध्ये देणं ही एक शिस्तीचा भाग झाला. पण
त्याच्या मनात आपलेपणाची भावना, देणाऱ्याबद्दलची कणव आणि धर्माची ही जाणीव जी भीमानी त्याला करून दिली, की उद्यापर्यंत काय होईल काय नाही काय माहित नाही. असं नको व्हायला की तुला दिलंयस आणि उद्या तूच नाहीयेस किंवा तोच उरला नाहीये. कधी काहीही होऊ शकतं. काळ काळ हा असा आहे, तुला त्याची काही कालचक्र माहिती नाहीये. तर अशा व्यक्तीला, युधिष्ठिराच्या पातळीवर असलेल्या व्यक्तीला, हे त्याचं छोटस सुद्धा जी चूक आहे ना, की त्यांनी शिस्तीला जास्त महत्व दिलं. तिथे शिस्तीला महत्व नकोय. युधिष्ठिरांनी वेगळं वागलं पाहिजे. युधिष्ठिरांनी एखादा कर्मचारी बसवला असता, चल हे वाटप कर. त्यांनी समजा शिस्तीचा बडगा सांगितला, हा 4 ते 5च होतं, आता 5 वाजले, आता उद्या, त्याला चाललं असतं. पण युधिष्ठिराला हे चालू शकत नाही. त्यामुळे हा जो पाप शब्द आहे ना, तो प्रत्येक व्यक्ती कुठल्या पातळीवर पोचलेली आहे त्याच्यासाठी वेगळं वेगळं आहे. आणि युधिष्ठिराच्या बाबतीतलीच एक गोष्ट सांगते आणि मग आपण थांबूयात आजच्या ह्याच्यासाठी, की महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा द्रोणाचार्य खूप सामर्थ्यशाली व्हायला लागले आणि आवरेनात पांडवांना, तेव्हा असं ठरलं की आता ह्यांचं मन खच्ची करायचं असेल तर अश्वत्थामा मेला अशी वदंता पसरूया. आणि अश्वत्थामा नावाचा हत्ती मारतात आणि अफवा पसरवतात. तर ही अफवा आहे का खरं आहे? आणि युधिष्ठिरावरती प्रचंड विश्वास. युधिष्ठिराला विचारायला येतात की काय रे बाबा काय झालंय? आणि ह्याला सगळ्यांनी पढवलेलं असतं की इथे तुझं सत्यावचनीपणा ठेवायचा नाही, आपल्याला युद्ध जिंकायचंय. आणि त्याच्या मनाविरुद्ध तो मनावर अक्षरशः दगड ठेवून अर्धसत्य बोलतो, नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा मेला हे खरंय, मी पण ऐकलंय, पण माणूस मेला का हत्ती हे नाही मला माहिती. आणि असं म्हणतात की ते अर्धसत्य वचन त्याच्या तोंडातून बाहेर पडेपर्यंत युधिष्ठिराचा रथ म्हणे असा जमिनीच्या काही अंतर वर चालत असे त्याच्या पुण्यामुळे. तो खाली खाली आला आणि जमिनीवरून चालायला लागला, त्याचं पुण्य कमी झालं. आता इथे त्याला धर्म त्याचा वेगळा होता किंवा अनेकांच्या कल्याणासाठीच तो हे करत होता, पण तरीही पाप म्हणजे काय, तर त्याची तिथे अवनत अवस्था त्याला प्राप्त झाली. म्हणजे आपल्या ज्ञानमय स्थितीला बाधा आणणारं जे आपलं कर्म असतं, कर्म म्हणजे प्रत्यक्ष हाताने घडलेलं कर्म किंवा विचार विचार सुद्धा, तर तो त्याला पाप असं म्हटलेलं आहे. आणि योगज्ञानी व्यक्ती ही कधीही अवनत वृत्ती धारण करत नाही. आणि म्हणून त्याला म्हणताय की तो पाण्यात राहून न भिजणाऱ्या कमलपत्राप्रमाणे तो अलिप्त राहतो. आता आपण ह्या जो शेवटचा तुकडा आहे, पद्मपत्र मिवांभसा, तो पुढच्या वेळेला बघू आणि मग ज्ञानेश्वरी बघून. आता आपण इथे थांबूया. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.